नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. मी नेहमी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि जसा मला वेळ मिळतो, जेव्हा मी कमेंट्स वाचत असते, तर सर्वात जास्त लोकांचे प्रश्न असतात पैशांविषयी, की ताई कर्ज आहे अंगावर, कर्जमुक्तीतनं बाहेर कसं निघावं? लक्ष्मी मातेचा काय उपाय करायला पाहिजे? सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघितलं, तर मी लक्ष्मींविषयी सगळ्यात जास्त आपल्याला उपाय सांगत असते. आजच्या व्हिडिओमध्ये कर्जमुक्तीविषयीच बोलणार आहे. हळकुंड, हळद आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, हळदीची ही गाठ, याच्यावरती एक उपाय सांगणार आहे. जर आपल्यावर खूप कर्ज झालंय, आपल्याला वाटतं की पैशांची कामं होत नाही, लगातार पैशांसाठी आपल्याला झुरावं लागतं, पैसा आला तरी राहत नाही आणि घरातला जो व्यक्ती असतो कमवणारा या कमवणारी दोघं पण असतात ना आजकाल, दोघंही संसाराचं गाडं घेऊन चालतात. तर कर्ज आहे ते दूर होत नाहीये. अशा वेळेस घरच्या स्त्रीनी महिन्यातून एका शुक्रवारी या तर पौर्णिमेला आपल्याला काय करायचंय, हळदीच्या 11 गाठी घ्यायच्यात. किती घ्यायच्यात? 11. यांना बांधायचंय म्हणजे याचा हार तयार करायचा आहे. तेव्हा तुम्हाला ओम श्रीम, ओम श्रीम हा मंत्र लगातार म्हणायचा आहे. तुम्ही पौर्णिमेला करू शकता या शुक्रवारी संध्याकाळी करा, लक्ष्मी यायच्या आगमनाच्या वेळेस. आणि याचा हार तयार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात असाच ठेवायचा आहे. तुपाचा दिवा, जर तुमच्याकडे लक्ष्मी असेल तर त्यांना तुम्ही हा हार घालवू शकता. त्यानंतर तुम्हाला कमलगठ्ठ्याच्या माळीने मंत्रजप करायचा आहे. ओम महालक्ष्म्ये नमः, ओम महालक्ष्म्ये नमः. जो पण लक्ष्मी मातेचा मंत्र असेल तुम्हाला सोपी जातो, त्याने तुम्ही पूर्ण एक माळ घ्यायची. त्यानंतर हे सिद्ध होणार, हे हळकुंड सिद्ध होणार. ही माळ तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन अर्पण करायची. जर तुमच्या आजूबाजूला लक्ष्मी मातेचं मंदिर नाहीये, खूप जण म्हणतात की ताई मंदिर नाही, मग कुठे? जे पण देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही हळदीची जी ही गाठ आहे याने केलेला तो हार तयार तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. तो तुम्ही कधी करायचा? तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकता या त्या दिवशी शुक्रवारी पण केला तरी चालेल. महिन्यातून एकाच शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तुम्हाला जसा जमेल तसा. आणि रोज तुमच्या मुखातनं ओम श्रीम, ओम श्रीम हा मंत्र निघाला पाहिजे. याने काय होईल? कामं मार्गी लागतील. असं नाहीये की लक्ष्मी माता स्वतः येऊन आपल्याला पैसे हांडा देईल की घे बाबा तुझं सगळं भलं हो, असं नसतं. आपल्याला आवक जर वाढली तर आपण कर्जातनं बाहेर येऊ. कारण आवक वाढली की आपल्या डोक्यात येते ना की नाही बाबा याचे पैसे घेतलेले आहेत, मला द्यायचे आहे. आवक वाढली की कामं पद्धतशीर होतात. म्हणून तुम्ही हा लक्ष्मीचा उपाय करू शकता. आणि खरंच मी लगातार सांगत असते की आपण अध्यात्म का करतो? कारण आपल्याला पर्याय नसतो. आपण म्हणतो ना मेहनत करत आहे, सगळ्या काही गोष्टी कर्मानुसार करत आहे, पण फळ मिळत नाही. जेव्हा अध्यात्म करता तर तुमच्या जीवनामध्ये फिनिशिंग होत असते. म्हणून अध्यात्म करायला पाहिजे. तुम्ही अध्यात्म करता तेव्हा पॉझिटिव्हिटी तेवढी तुमची स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला काय रिझल्ट येतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला.